त्या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले 8, 9, 10 मधील या आमच्या सर्व तांत्रिक बंधू आणि भगिनी, तर पहिलं तर 2 दिवसापूर्वी पुढे आपल्या गणपती मंदिराच्या इथे झाला. त्या ठिकाणी मी पाहिलं की थोड्या जागेमध्ये पण चांगल्या पद्धतीने प्रयोग चाललेला होता, स्टेज बारीक होता. आता मी पण एक कलाप्रेमी आहे, मला माहित आहे की कलाकारांना जर कुठला प्रयोग करायचा असेल तर त्यांना किती जागा लागते. आज एक छोट्याशा स्टेजवरती ते फार जो जोश असतो तो जोश मध्ये ऍक्टिंग करण्यासाठी जागेची पण तेवढी उपयुक्तता असायला लागते. आणि या ठिकाणी मी आल्यानंतर पाहिलं की यांचं नेपथ्यकार कोण होतं मला माहित नाही. आणि एक कलाकार बाळूच आहेत, म्हणजे कलिंगनच आहेत. म्हणजे त्या पद्धतीने यांनी जो सेट उभे केले होते, एक एक सेट पाहिल्यानंतर शेवटचा आता म्हणजे रेड्याचा बर, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं अचिव्हमेंट मिळते. म्हणजे नाटक बघतो, नाटक करतो. म्हणजे मी या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मी अध्यक्ष आहे नवी मुंबईचा. आणि ज्यावेळेस मी पण प्रोडक्शन करतो नाटक, त्यावेळेस जे बघतो म्हणजे ती कलाकाराची कला ही फार वेगळी कला असते. म्हणजे ज्याला डिमांड वेगळ्या नटनटींना जेवढ्या मराठी पिक्चरमधल्या लोकांना डिमांड असतो त्याच्यापेक्षा जास्त कला ही या दशावतारांमधल्या लोकांच्या होतं. त्यांचा अवतार दशावतार बनून जातो आणि त्यांची कला फार वेगळी असते. मी तुमची क्षमा मागतो कलिंगन की या ठिकाणी एक छोट्याशा हॉलमध्ये तुमचा प्रयोग होतोय. मला माहिती आहे पावसाची रिमझिम चालूच आहे, आज पण पाऊस आहे. पण पुढच्या वेळेस पाऊस नसताना तुम्ही आम्हाला वेळ द्या. याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या ठिकाणी होईल असा मला वाटतं. आम्ही एक नव्या मुंबईला मोठं शिल्प उभं केलेलं आहे. शिवाजी महाराजांचं मोठं शिल्प उभं राहत आहे, 36 फुटाचा पुतळा उभा राहत आहे. त्याचा आता शिवाजी महाराजांचा मला वाटतं पुढच्या हप्त्यापासून त्या ठिकाणी महाराजांचं पण काम, स्टॅच्यूचं काम पण चालू होईल त्या ठिकाणी. आणि पुढच्या वेळेस तुम्ही याल, पावसाळ्यातली वेळ नसायला पाहिजे, चांगली वेळ असायला पाहिजे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या शिल्पासमोर तुमचा दशावतार असेल आणि मोठ्या प्रमाणात असेल हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. तुम्ही सांगाल त्या पद्धतीने स्टेज उभा करून देऊन, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने करून, शेवटी तुम्ही कलाकार, कला ही समोर प्रगट मानामध्ये म्हणजे आपल्यामध्ये जी कला असते ती कला दाखवण्याची धमक तेवढी ताकद असायला लागते. शेवटी कलाकार ज्यावेळेस कलेमध्ये जातो, कलेमध्ये स्वतःहून आत्मसात होतो, त्यावेळेस त्याला भान नसतं मी कोण आहे काय, त्याच्यासमोर फक्त कलाकार आहे आणि माझा हा रोल आहे. ते रोल त्या ठिकाणी तुम्ही करत होता. मला फार सार्थ अभिमान आहे. गावडेमुळा पुढच्या वर्षीची तयारी आतापासूनच करा. आपण या ठिकाणी ह्यांनाच बोलवायचा आणि तुमचं प्रेझेंटेशन पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करा की शेवटी 8, 9, 10 पुरती 14, 15 पुरती न उरता. मला माहिती आहे आता परत जानेवारीमध्ये निवडणूक आहे, निवडणुका लागतील. मला तेवढं माहिती आहे की मग त्या ठिकाणी म्हणजे आमच्या मम्मीचं सर्व जे पॅनल असेल ते पॅनल परत निवडून आम्ही आणूच आणि त्या ठिकाणी या ठिकाणी परत तुम्हाला चांगल्या पद्धतीने कार्यक्रम चांगला करण्यासाठी लोकांच्यासाठी या ठिकाणी आम्ही तुम्हाला खास करून बोलू. आणि कधी बुवा येईल तुम्हाला सांगतो कलिंग बुवा, कधी तुम्हाला महाराष्ट्रात कधी तुम्हाला तुमचे कलेसाठी जर माझ्याकडून काय सपोर्ट लागलं, काही लागलं फक्त आवाज द्या. मुंबईमध्ये आला, ठाण्यामध्ये आला, उद्या तुम्हाला महाराष्ट्रातून गावडे आहेत काही करायला जर तुम्हाला वाटलं चौगुले साहेब आम्हाला फक्त सहकार्य करा, बाकीचं माझ्यावरती सोडून द्या. मी मग त्या गोष्टीचं मग माझा पण अवतर तुम्हाला दिसून येईल. तुम्ही काळजी काय करायची तुम्ही आला एवढ्या दिवशी तर थांबलेला आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेळ दिलेली आहे. प्रत्येकाला एक एक दिवस तुम्ही वेळ दिलेली आहे आणि तो एक मला फार
अभिमान वाटतो की तुम्ही कोकणातून येऊन इथे राहून एक कोकणातला एक सार्थ अभिमान या ठिकाणी तुम्ही दाखवता. मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्हाला परत आम्ही आताच यावेळेसच आमच्या आई भवानी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, कारण मला त्या दिवशी आले आणि मला फक्त नायकांनी सावंत मला बोलले घरी आले म्हणे साहेब आपल्या मंदिरासमोर आपल्याला या ठिकाणी प्रयोग करायचा आहे आणि दशावताराचा प्रयोग करायचा. मी त्यांना बोललो करा. म्हणजे काय केलं आणि सांगा आपल्याला स्टेज झाले पाचशे खुर्च्या लागतील. बघा सावंत आणि नाईक मॅडम चांगलं काम करताना कोणी अडथळे किती आणले काय आणले तरी माझ्या नावामध्ये विजय आहे. मी कोणाच्या बापाला खबरदार नाही. विजय असतो जे काय करायचं ते दाखवून लिहायचं असतो. फक्त मी त्या अवतारात यायला मागत नाही. ज्या दिवशी जो अवतार आपल्याला प्रकट करायला पाहिजे तो अवतार विजय चौगुले बरोबर प्रकट करतो आणि आई भवानी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनच पुढच्या वर्षी दशावतार होईल, मोठ्या प्रमाणात होईल. आता इथे मी पाहिले की भांडूपचे पण लोक इथे आलेले आहेत. म्हणजे तुमचं तुम्ही जे प्राईज अनाऊन्स करताना बक्षीस देत असताना नाव देत होते. म्हणजे चारही या ठिकाणी म्हणजे एकच प्रयोग होईल पण शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये महाराजांच्या साक्षीने तुमचा पुढच्या वेळेस दशावताराचा प्रयोग होईल असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.